नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। दत्तभक्तांनो, दत्त जयंती सप्ताहाच्या या पहिल्या दिवशी आपण प्रवेश करत आहोत त्या दिव्य क्षणात, ज्या क्षणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एकत्र येऊन एक अद्वितीय अवतार धारण केला। हा अवतार म्हणजे दत्तात्रेय। आजची ही कथा केवळ माहिती नाही, ही अनुभूती आहे, ही भक्ती आहे, ही मोक्षाचा मार्ग आहे। पूर्वी अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया हे दोघं पर्वतावरील आश्रमात तपश्चर्या करत होते। अनुसया अत्यंत पतिव्रता होती। तिच्या पतिव्रतेच्या कीर्तीने संपूर्ण ब्रह्मांडात खळबळ माजली होती। एके दिवशी देवतांमध्ये चर्चा झाली। अनुसया इतकी पुण्यवती होती की तिच्या तपामुळे पृथ्वीवरील संकट दूर होतात। चला आपण तिची परीक्षा घेऊया। ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीनही देव भिक्षेकरी साधूच्या रूपात तिच्या दारात आले आणि म्हणाले, अम्मा, आम्हाला भिक्षा द्या, पण एक अट आहे, भिक्षा तुम्ही निवस्त्र होऊन द्यायची। अनुसया क्षणभर थांबली, पण तिच्या मनात कुठलाही संशय नव्हता। तिच्या त्या निर्मळ मनामुळे तिला लगेचच समजलं की हे साधे भिक्षेकरी नसून स्वयं त्रिदेवच तपासण्यासाठी आले आहेत। अनुसया मातेने मनातच प्रार्थना केली, देवा, माझ्या पतिव्रत शक्तीचे रक्षण कर। क्षणातच ती त्यांना लहान बाळामध्ये रूपांतरित करते आणि त्यांना स्नान घालून दूध पाजून सन्मानाने भिक्षा देते। तेवढ्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती चिंतेने अत्रि ऋषींच्या आश्रमात पोहोचतात आणि नम्र विनंती करतात, आमचे पती आम्हाला परत द्या। अनुसया त्यांना आश्वासित करते आणि परमेश्वरी शक्तीने तीनही देवांना त्यांच्या मूळ रूपात परत आणते। देवतांना अनुसयाच्या पतिव्रतेचा अभिमान वाटतो आणि ते म्हणतात, अम्मा, तुझ्या पतिव्रताची कीर्ती जगात अद्भुत आहे। आम्ही तुझ्या घरी अवतार घेऊ। या प्रकारे त्रिदेवांनी एकत्र अवतार घेतला आणि अत्रि अनुसया यांच्या घरी दिव्य बाळ जन्माला आले। ते म्हणजे श्री दत्तात्रेय, त्रिमूर्तीचे एक रूप, ज्यांच्या जन्माने पृथ्वीवर धर्म, ज्ञान आणि करुणेचा प्रकाश पसरला। दत्तात्रेयांचे स्वरूप, त्रिमूर्तीचं एक रूप अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय। 3 मुख, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे तेज, 6 हात, शंख, चक्र, गदा, जपमाळ, कमंडलू आणि आशीर्वाद मुद्रा, पायाशी 4 पुत्रे, 4 वेदांचे प्रतीक, मागे कामधेनू, करुणा आणि समृद्धीचे रूप, दिगंबर स्वरूप, साधेपणा, संन्यास आणि अत्यंत शांततेचं प्रतीक। दत्तगुरु म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कृपेचा साक्षात प्रकाश। दत्तांचा जन्म हा केवळ एक कथा नसून तो आहे तपश्चर्या, पावित्र्य, भक्ती आणि श्रद्धेचा संदेश। जिथे मन निर्मळ असतं तिथे भावना पवित्र असतात, तिथे स्वतः देवही अवतार घेतात। श्री दत्तात्रेय महाराज की जय। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका।